टिळकांना निरुत्तर केलं. टिळकांची म्हणे फॅफॅ उडाली. पप्पा म्हणजे मुद्दा काय होता मुद्दा? कसलं बोडक. टिळकाने म्हणे वेदांचा काल ठरवलाय. आमच्या बंधूंचं म्हणणं की वेद अनादी आहे, त्यांना काल नाही. आपल्याला बुवा त्यात काही इंटरेस्ट नाहीये. चहा झाला का चहा? हो. राघू, अरे राघू, अरे तुझ्या साहेबांनी अजून चहा किंवा दूध कसं मागितलं नाही? ते भाऊरावांच्याकडे गेले. गेला का सकाळी सकाळी? याच्या जीवाला चैनच नाही. घरात निवांत बसवत नाही. जाऊ दे, त्याला बरं वाटतंय ना. तू जा आणि विचार, दूध घेऊन येऊ का? जा. त्यांच्या गप्पा गोष्टी चालतील, माझ्यावर रागवतील. तुम्हीच विचारावा. राघू, अरे थोडं दूध पाठवू का गरम गरम? नाही नको. मी आज राधक्काकडे चहा घेणार आहे. राधक्का म्हणाला. गुड 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 गुड, व्हेरी गुड. मला वाटलंच तू मला बोलवत असशील म्हणून, पण हे छान युक्ती काढलीस तू. सावकाश न्या. हो हो. मी नेतो. चहा. Damn it. What's all this nonsense? आपल्या हिंदू संस्कृतीत मॅनर्स नाहीयेत आणि बायकांच्या बाबतीत तर ते अजिबात नाहीयेत. नाही, मला कळलं नाही. आणि कुणाला काही कळून घेण्याची अक्कलही नाहीये. कुणाला? सगळ्या इंडियन्सना. अहो भाऊराव, आता वहिनी जर चहा घेऊन बाहेर आल्या असत्या तर त्यांना कोणी काही खाल्लं असतं का? त्यांनी आपल्या बरोबर बसून इथे गप्पा मारायला पाहिजे. येस, दॅट्स राईट. राघो, जरा वहिनीसाठी खुर्ची आण. ओ नको 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 रावसाहेब. अहो ती माझ्याशी पण अजून नीट बोलत नाही. ती काय बोलणार? ठीक आहे, पण निदान बाहेर चहा तरी वहिनींनीच आणला पाहिजे. अगदी अगदी अवश्य. पुढच्या वेळेपासून नाही, पुढच्या वेळेला नाही, आत्तापासून. चल चल. अगं दे एकदा तुझ्या हातून. चल. हो पुढे.
हं? हं. नाही, नानासाहेबांना मावशीबाईंशी लग्न करायचं होतं असं ऐकलं. छे, ऑल बंकम. कोणी सांगितलं तुम्हाला? नाही, ऐकलं होतं. पण सांगितलं कोणी? नाही, असंच ऐकलं. छे हो, वयात फरक केवढा. आणि लग्न करायचं की नाही ते ठरवायच्या आधीच नानानं खुर्ची पकडली. कसं शक्य आहे? जा भाऊराव, पळा. काय? रुमाल त्यांचा आहे. चला येतो मी. रावसाहेब, हे रुमाल तुमचा. राघू, मावशीबाई. अगं बाई, झोप लागली वाटत. पण माळ आहे हातामध्ये. मावशीबाई. कोण ग? मी राधा का. राधा का? ये ये ग बाई. मावशीबाई, तुम्हाला झोप लागली असेल तर राहू दे, मी नंतर येईन परत. ये ग, झोपते कसली? ये आत ये. आता झोपले तर रात्र खायला उठेल. नको ग बाई, ही आताची झोप नको ग बाई. ये ये ये, बस बस. काय आणलंस? तांदूळ. दत्तू, रे दत्तू, एवढेशेच तांदूळ? एवढेसे कसे? मापटे बरे आहेत. मापटे भरायला काय होणार आहे? किती जणीनं सांगितलं, कोणी काही आणत नाही बघ. आता तू काय करतेस? मी पण दळू लागते ना. आता आपण तेच तेच किती सांगणार आहोत एकमेकीनं. मी तुला एकदा सांगितलं ना, माझ्या समोर अशी गपचूप बस. बस बघ मी जाता कशी ओढते ते. असं नुसतं बसून राहणं मला शिक्षा दिल्यासारखं वाटतं. तुला कसली ग शिक्षा? शिक्षा मला झाली बघ. या जात्याबरोबर कशी गरा 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 फिरते आपली. चला, काय करणार आहे सध्याचं? कडबोळी. नावाला 4 पाठवून दे. कोर्टातून आल्यावर राहू खाईल. नानाला बाळाला याचं काही नाही. मी तर मिठाचं तेलाचं शिवत सुद्धा नाही. तुम्ही म्हणाला होता. माझं आपलं दही आणि भात, भात आणि दही. येतं दूध भात दही भात. चल आवर सगळं, मला निघायला हवं. आता कुठं? विहिरीवर. डोक्यावर कळशा होतायला. येते ग पोरी. रे दत्तू, विहिरीवर कोणी नाही ना? पहा रे बाबा एकदा.
वा, छान झाली. दे ना मला अजून एक. वा वा, कुणाकडून शिकलीस ग? मामींकडून? दुसरं कोण शिकवणार मला? आईच्या हातचं काही खाल्लेलं आठवत नाही. वडिलांनी मात्र खूप काय काय करून घातलं मला. त्यांच्या हातची चव अजून आठवते. मामांकडून पत्र नाही आलं ग? मीही खुशालीचं पत्र पाठवलं, त्याच्यावर कुठे काय पाठवलंय. त्यांचा मात्र भारी विश्वास दिसतो हो तुमच्यावर. तो कसा बुवा? नाहीतर काय, खुशाल आपली मला तुमच्यावर सोपवून मोकळे झाले. काही विचारपूस सुद्धा नाही. आपल्या भाचीचा सासरी छळ होतोय का काय हे सुद्धा विचारलं नाही. तुझा आणि छळ, सगळ्यांकडून कौतुक आणि लाड करून घेणं चाललंय तुझं. तरी माहेरच्या कौतुकाची चव वेगळीच असते. माझ्या नशिबात ते नाही. माझ्या मैत्रिणी जायच्या ना सासरी, तर माहेरनं त्यांना सणावारासाठी किती बोलावणी यायची. जाऊन यायचंय का तुला एकदा? हे बघ, म्हणत असशील तर धाडतो पत्र मामांना. नको, आधीच त्यांनी पुष्कळ केलंय माझं. आणखी त्यांच्यावर कशाला भार टाकायचा. तशी मी गेले तर आनंदच होईल त्यांना, पण नको, परत काहीतरी करणं धरणं नकोच ते. सरळ सांग ना, मला सोडून जावत नाहीये ते. काय मग, मी आवडलो ना? आणि वाडा, इथली माणसं चांगली आहेत. जरा विचित्र आहेत, पण चांगली आहेत. वेड्यासारखं प्रेम करतात माझ्या. जरा वेडीच आहेत. काय हो, आज अजून हाका आल्या नाही? भाऊराव भाऊराव भाऊराव. एरवी कचेरीतून आल्यावर माडीवर फेऱ्या मारत चहा घेत सुरू होतं, भाऊराव भाऊराव. कोट काढलेला असतो, पण फुलपाखरू तसंच. तुला बरं सगळं ठाऊक. दिसत नाही का जाता येता? तुम्हाला चहा देऊ आणखी? नको. मावशी म्हणाल्या होत्या, गरम गरम 4 कडबोळी पाठीव, खाईल राहू. कोर्टातून आल्या. आले नसतील अजून. तापा तर मगाशीच ऐकल्या. काय झालं? शेंडीवर बघा काय उडतंय. तू त्या विलायती बॅरिस्टरासारखी माझ्या शेंडीची चेष्टा करत राहा. काढून टाका. काय सूत? शेंडी. आणि काय करा? केस वाढवा. वाढवा की. तुला नाही उद्योग, ती कडबोळी करपतायत तिकडे. छान दिसाल. कुणासारखे? राधाक्का, राधाक्का. आत खऱ्या राधाक्का. राधाक्का. या बसा. काय आज बाहेर? हो, आज जरा इकडे बसूया, मोकळ्या हवेत. या ना, बसा 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 बसा. तुम्ही बसा. बरोबर, आज का कोण जाणे, पण खूप बोलावं असं वाटतंय. खूप गप्पा माराव्याशा वाटतायत. व्हॉट नॉनसेन्स. काय काय झालं? राधाकांतच्या आंबाड्यात फुलं नाही आहेत. इज रॉंग, इज ॲब्सोल्युटली रॉंग. हे घ्या, देऊन या राधाकांना पटकन. कमन 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 कमन.
वाह मस्त फारच छान छान बट वन मोर थिंग भाऊराव आय एम सो सॉरी आय एम ॲब्सोल्युटली सॉरी काय काय झालं मी एखाद्या इंडियन सारखा वागलो मॅनलेस ॲब्सोल्युटली मॅनलेस नाही पण झालं काय राधक्कानी परवा अळूवड्या दिल्या होत्या इतक्या फक्कड झाल्या त्या मी खा खा खाल्ल्या बट आय फॉरगॉट टू एक्नॉलेज देम प्लीज पास इट ऑन टू हर राईट सांगा अळूवड्या फक्कड झाल्या होत्या एकदम हा आज एक पत्र आलंय जिम नॉटन्सन हो आगपेटीवाला Gloria is dead. Dead and gone. ग्लोरिया कोण Gloria. जूनची धाकटी बहीण. Sweet girl. What a sweet face she had. मी राधाक्काला प्रथम पाहिलं ना What a surprise. मला वाटलं माझी ग्लोरियाच परत आली आहे साडी नेसून तुम्हाला नेहमी म्हणायची बरं का बरं मला नेहमी म्हणायची आई लुक इंडियन मी साडी नेसणार मला तर ती घालायची तिला रोज फुलं आणून द्यायची माझी उंची बघून ती म्हणायची यू आर अ टावरिंग फिगर मी तिला म्हणायचो यू आर अ फ्लॉवरिंग फिगर खूप प्रेम केलं तिनं माझ्यावर तिला म्हणायचो ग्लोरिया तू इतकं प्रेम करू नकोस माझ्यावर त्याला परिणती नाही ती मड्डम म्हणून मला नाही होत असलं काही That was only because I had promised Damayanti here. Damayanti boy. Goes. त्याचं मनात काही न ठेवणारी तत्कन सगळं विसरून जाणारी अस्मित दमयंती ग्लोरियाला सांगायचो ग्लोरिया दमयंती माझी बायको होणार आहे तुला होता येणार नाही तुम्हाला जीव लावू नकोस जीव लावून घेऊ नकोस or you know what she said? She said marriage is insignificant, she said. गोड गोड आठवणी माझं राहते त्या आयुष्यभर पुरते लग्न काय झालं काय नाही Gloria just like a child when I left him.